राजस्थानी कढी करणार आहे, त्याच्यासाठी हे दही आहे. पहिल्यांदा मिरच्या कुटून घ्यायच्या. आता हे मोठं मोठं चेचून झाल्यानंतर त्यात लसूण घालायचं. आवडत असेल तर स्किप केलं तर चालतंय, पण टेस्ट छान येते. दोन्ही एकदम चेचायचं नाही. पहिल्यांदा मिरची चेचून घेऊन मगच लसूण. आता इकडं व्हायला लागलंय तोपर्यंत कढई तापायला ठेवते. लसूण काय लगेच होतं. आता हे सगळं मस्तपैकी त्याला गाठी फोडून घ्यायचं. आणि इथं हा हिरव्या मिरचीचा राजस्थानी खरडा केलेला आहे मी, त्याच्यातच हे घालून सोडायचं. आणि थोडंसं पाणी मला वाटतं लागत, कारण डाळीचं पीठ पण कधी जास्त होतं. आता याला असं चांगलं हलवून द्यायचं. इकडं साईडला तडका तयार करायचा. आता इकडं आता साधारण उकळू दे. गॅस बारीक करून उकळी द्यायची. गॅस बारीक करायचा. आता हिरव्या मिरचा खरडा ऑलरेडी घातलेला आहे. आता इकडं पॅन तापायला ठेवला. त्यात काही नाही घालायचं, फक्त मोहरी, जिरे आणि कडलिंबाची पान छान तडतडू द्यायचं. इकडे शिजायला लागलं. आज आवाज चांगला लागलाय. आणि आपण फोडणी केली घातली नव्हती नाही, शेवटला फोडणी घातली. बारीक जरा हे करू द्यायचं. चांगला अर्धा तास तरी हलवत राहायला पाहिजे. आता वर कोथिंबीर घालते. आता त्याला फोडणी करून घातलेली आहे. आता वरती कोथिंबीर घालायची आणि असं कंटिन्यूस हलवत राहायचं. राजस्थानी लोक ह्याच्याबरोबर मी आता केलेला हिरव्या मिरचीचा खरडा आणि हे खातात. काय बरं, खरडा कढी भाकरी. मग खरड्यात तुम्ही तेल किंवा तूप काही घाला, टेस्ट असते. आता गॅस आहे लो फ्लेमवर ठेवला आहे. चांगले शिजू दे कढी. आता छान उकळी आली. गॅस बंद करते. राजस्थानी लोकांचं फेमस फूड आहे. उकळी आले तर गॅस बंद करून घेते. बाजरीची भाकरी, हिरव्या मिरचीचा चमचा पद्धतीनं खरडा आणि राजस्थानी कढी.
राजस्थानचं फेमस फूड. मी याला पाहिजे तर त्यांनी तूप लावून घेतात. बाजरीची भाकरी, कढी आणि हिरव्या मिरचा खरडा राजस्थानी लोकांचा मेन फूड आहे. माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा.